हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथील नामांकित असलेल्या रेसन्स इंग्लिश स्कूल या शाळेत विज्ञान प्रदर्शनी व आनंद नगरीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केल्याचं पाहायला मिळालं। संस्थेचे अध्यक्ष मिलिंद यंबल यांनी उपस्थितांचे यावेळी आभार मानले। विज्ञान प्रदर्शनीमध्ये हिंगोलीतीलच नव्हे तर मराठवाड्यातून अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला होता। तर आनंद नगरीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल लावत व्यवसाय कसा करायचा, स्वावलंबी कसं बनवायचं हे धडे देत एक आदर्श घालून दिला। यावेळी आलेल्या मान्यवरांनी, संस्थेच्या अध्यक्षांनी तथा येथील शिक्षकांनी काय भावना व्यक्त केल्यात पाहूयात। काय भावना? 18 फेब्रुवारी आमच्या वडिलाची पुण्यतिथी। 3 वर्षापूर्वी हा आम्ही प्रकल्प चालू केला। 3 वर्षापूर्वी आमच्या वडिलाचा स्टॅच्यू या आवारामध्ये उभं केला आणि त्याचं इनॉग्रेशन त्यावेळेसचे तत्कालीन जिल्हाधिकारी, आताचे आयुक्त साहेब सन्माननीय जितेंद्रजी पापळकर साहेब यांच्या हस्ते संपन्न झालं होतं। आणि यावर्षी या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण काहीतरी संकल्पना राबवावी या माध्यमातून आम्ही दरवर्षी ठरवलं आहे की आपण हे सायन्स एक्झिबिशन घेतलं पाहिजे। या सायन्स एक्झिबिशनच्या माध्यमातून मुलात जे सुप्त गुण लपलेले असतात त्यांची क्रिएटिव्हिटी आपल्याला त्यांच्या बाहेर निघण्याचं काम या सायन्स एक्झिबिशनच्या माध्यमातून होत असते। जिल्हा परिषदच्या शाळातून, काही परभणीच्या शाळातून, नांदेड, हिंगोली इथून आता या सायन्स एक्झिबिशनमध्ये प्रोजेक्ट आलेले आहेत। अतिशय चांगले मुलांनी चांगल्या संकल्पनेतून चांगले प्रोजेक्ट तयार केलेले आहेत। हेच या विज्ञान प्रदर्शनीचं फलित आहे की जे मुलांची क्रिएटिव्हिटी इथे दिसत आहे। काय आव्हान असणार आहे विद्यार्थ्यांना? विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच हे क्रिएटिव्हिटीसुद्धा केली पाहिजे। स्पर्धा परीक्षामध्ये भाग घेतला पाहिजे। प्रत्येकजणच काय डॉक्टर, इंजिनियर होऊ शकत नाही। कोणी सायंटिस्ट झालं पाहिजे, कोणी खेळाडू झालं पाहिजे, कोणी चित्रकलामध्ये प्रावीण्य मिळवलं पाहिजे। आपल्या क्षेत्र भरपूर आहेत। त्या माध्यमातून हे सायन्स एक्झिबिशन एक आहे की मुलांना सायंटिस्ट होण्यासाठी, त्यांच्या याच्यातले सुप्त गुणांना विकसित करण्यासाठी याची निश्चित मदत होती। अशा या प्रोजेक्टचा आपण फायदा घेतला पाहिजे। निश्चितच शिरड शहापूरसारख्या ग्रामीण भागामध्ये अशी संकल्पना आम्ही निर्माण करत आहोत। विविध आता येणाऱ्या प्रोजेक्टची संख्या वाढत आहे दरवर्षी। पुढच्या वर्षी अजून आम्ही याला विस्तृत स्वरूप देऊ आणि एक चांगलं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करू। रेसन्स इंग्लिश स्कूल या ठिकाणी आज राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं होतं। त्या ठिकाणी जवळजवळ एक 70-75 शाळेंनी भाग घेतलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सादर केलेले आहे। खरं म्हणायला गेलं तर विज्ञान प्रदर्शन हा विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन कसा आहे त्याच्यातून आपल्याला कळतो आणि समजतो। आणि वेगवेगळे प्रोजेक्ट करताना वैज्ञानिक दृष्टिकोन कसा जोपासावा, त्याच्यामध्ये वाढ कशी व्हावी याच्या दृष्टीने शाळा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रयत्न करत असतात। या विज्ञान प्रदर्शनाचं आज मी उद्घाटन केलेलं आहे। त्याचप्रमाणे या विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थी, त्याचबरोबर त्या शाळेचे पालक या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि प्रथम पारितोषिक हे चांगला जो प्रोजेक्ट असेल त्या चांगल्या प्रोजेक्टला मिळावं अशीही या ठिकाणी शुभेच्छा देतो। इंग्रजी माध्यमातील शाळा आहे, मात्र अनेक मराठी माध्यमाच्या शाळांनी, जिल्हा परिषदच्या शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवला। मागच्याच महिन्यामध्ये मी हिंगोली येथे आपलं जिल्हा परिषदेच्या शाळांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं होतं। तेथेही सायन्स एक्झिबिशन होतं आणि खूप चांगले प्रोजेक्ट त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते। तसा सेम प्रोजेक्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। जिल्हा परिषद शाळासुद्धा याच्यापुढे टेक्नोसावी होतील, विज्ञान निष्ठ होतील असा प्रयत्न हा जिल्हा परिषद प्रशासनाचा आहे। विद्यार्थ्यांना कसं काय आव्हान करणार? विद्यार्थ्यांना त्यांनी विज्ञाननिष्ठ व्हावं, जास्तीत जास्त आपली क्रिएटिव्हिटी, जास्तीत जास्त आपली क्रियाशीलता ही वैज्ञानिक गोष्टीवर आधारित असलेल्या प्रकल्पांमध्ये ठेवावी असंच मी आवाहन विद्यार्थ्यांना करेन। प्रतिसाद हा म्हणाल तर खूपच छान आहे। आम्ही पाहतो की आम्ही 3-4 दिवसापासून या कार्यक्रमाची तयारी करत होतो। इथे आमच्याजवळ 125च्या जवळ स्टॉलच्या एंट्री आल्या होत्या, त्यामध्ये 100च्या वर आता इथे स्टॉल लागलेले आहेत। आणि त्याचबरोबर जो काही आपण विज्ञानाचं हे बघतो की ही जी काही आम्ही तिसरे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन इथे आयोजित करत असतो आणि हे यावर्षी त्याच्यामध्येही आम्हाला खूप छान असा प्रोत्साहन आणि प्रतिसाद मिळालेला आहे। पूर्ण जिल्ह्यातूनच नाही तर 4-5 जिल्ह्यामधनं इथे प्रयोग आलेले आपण पाहत आहोत। याच प्रकारे आम्हाला चांगला सपोर्ट सगळ्यांनी दिला, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद सुद्धा मानते।
रेसन्स इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन प्लस आनंद नगरीचं आयोजन केल्या गेलं. यामध्ये ग्रामीण विभागातून महिला ज्या आहेत त्यांना कुठेतरी वाव मिळावा आणि त्यांना अर्थार्जनाचं जे साधन आहे त्याची पण काहीतरी माहिती व्हावी यासाठी आनंद नगरीचं आयोजन केलं. यामध्ये आनंद प्लस अर्थार्जन या दोन्ही गोष्टींचा उद्देश संस्थेचा होता. आणि दुसरं म्हणजे विज्ञान प्रदर्शन ठेवण्यामागं हा हेतू आहे की ग्रामीण विभागातले जे मुलं आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांना नेमकं विज्ञान कुठं चाललं आहे आणि त्यांच्यामध्ये लपून असलेले त्यांचे जे शैक्षणिक पात्रता असेल, गुणधर्म असतील ते कुठंतरी प्रत्यक्षात प्रकाशात यावे म्हणून विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि उत्तेजन मिळून त्यांची विज्ञानाविषयीची जी भावना आहे ती वाढीस लागते. आनंद नगरीचं खूप छान पद्धतीने आम्ही इथे आयोजन केलेलं आहे. नियोजन आनंद नगरी त्याबरोबर सायन्स एक्झिबिशन और दोन्ही कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा पालकांचा भरपूर चांगला असा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवून आणलेले आहेत. त्याबरोबरच त्यांचे माता पालक सुद्धा मदतीला आहेत त्यांच्यासोबत. तर वेगवेगळे पदार्थ त्यामध्ये गुलाबजामुन, पॅटीस, पाणीपुरी, सगळ्या प्रकारचे ज्यूस, तसेच उसाचा रस, वडापाव, तसेच महाराष्ट्रीयन डिशमध्ये पाणीपुरी, तसेच साऊथ इंडियनमध्ये इडली, डोसा या सर्व प्रकारचे पदार्थ आमच्या विद्यार्थ्यांनी बनवून आणलेले आहेत व ग्राहक देखील भरपूर प्रमाणात इथे आहेत. चांगला प्रतिसाद आहे आनंद नगरीचा. विज्ञान प्रदर्शनी हो, त्या विज्ञान प्रदर्शनामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी बनवून आणलेले आहेत. त्यामध्ये पण खूप छान प्रकारचे प्रोजेक्ट बनवून आणलेले आहेत. खूप छान प्रतिसाद आहेत त्याचा पण. विज्ञान सायन्स एक्झिबिशन आणि आनंद नगरी दोन्हीचा पण छान प्रतिसाद आहे. My name is Zainab Sheikh Smer. कौन सा स्टॉल लगा वाला अभी? नींबू पानी पान का नींबू पानी का स्टॉल है. क्या नाम है आपका? मेरा नाम है मरियम शेख इरशाद, कौन सी क्लास में? फर्स्ट क्लास. और कौन सा स्टॉल लगा वाला है? नींबू पानी का और पान का. पान का. लोग ले रहे? हाँ पैसे दे रहे लोग? हाँ मजा आ रहा है? हाँ. माझं नाव श्रुती बोंगाने. मी इयत्ता 8वीत शिकते. आमच्या शाळेमध्ये आनंद नगरीचा कार्यक्रम ठेवला आहे. तर त्याच्यात आम्ही वडापाव आणि लस्सी हे 2 प्रकार ठेवले आहेत. तर त्याच्यामध्ये आम्हाला खूप प्रॉफिटसुद्धा झाले आहे.